रात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते गुण तान विसरून भान ही वाट कुणाची बघते सप्तसुरांच्या लाट्यावरती गाद ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. बापरे शांती कुठे चालली बाबा? काय गुणगुणून राहिली तर शांती? हो तुम्ही दिसल्या, तुमच्यासोबत बोलणारच होती मी. म्हटलं बापा आता तू त्या गुंगीत हाय का काय? म्हटलं बोलशील काय नाही बोलशील बापा म्हटलं, म्हणून मी आवाज दिला. हो तुमच्यासोबत बोलणार नाही असं होणार आहे काय? माझ्यासोबत तसा नाही आहे. कोणी दिसलं तर बोलावचं नाही. काय करायचं आहे? 4 दिवस जगणं न खाऊन असं नाही करायचं. मायात हा गुण पहिलेच नाही आहे. हो मला माहित आहे तू बोलते, एखाद दिवस नाही राहत लक्ष बा म्हणून मी आवाज दिला. मला माहित आहे ना तू बोलतो म्हणून. 4 लोक असले तरी बोलायला तर म्हटलं तुला काही अभिमान नाही आहे कोणत्या गोष्टीचा? अभिमान करून काय करायचं आहे काकू? एखादा काय आपल्याला अभिमान केल्यानं एखादा पुरस्कार गिरस्कार भेटते काय? हो हे आता आपले विचार झाले. काही काही जणांना मा अभिमान असते ना माय इस्टेटचा याचा त्याचा. त्याला वाटते काय आहे आम्ही काय नाही. तोंडापासून जाते तर बोलत नाही. बाई तू उभीच्या उभीच आहे बस ना. हो बापा बसतो. पण आताच नाही बसत मी. बायाले सांगायला लागते मला. कापसाचा वेच चालू आला ना. लय फुटलं वावर बायाने भेटून राहिल्या. कापूस वेचला होत्या आताच्या आता अधिक आला का वेचा? आताच कायचा वेचला? किती दिवस झाले त्या गोष्टीले? 8-15 दिवस झाले. बातच ते वेचा. इकडून काढलं का तिकडून वेचा आलाच पाहिजे ना. पिकला पाहिजे ना चांगला कापूस. असं म्हणजे आला वेचा. मग आमच्या इकडल्या नेत वाटते तू बाया? हो तुमच्या इकडल्या नेत असतो. इकडल्या तिकडल्या पाहिल्यापेक्षा त्याच बरे आहे. कधी माणूस असते नसते करते त्या काम म्हणून न्या लागते त्याइले. हो बाई मी बायाच्या तोंडून ऐकलं बाबा बोंडोडी आली म्हणून. लोक तर बाई फुयाटे काढून राहिल्या म्हणते. आणि तुझ्या वावरातल्या नाही बा आल्या का त्याच्यावर बोंडोडी? बोंडोडी आली? येईन तर सांगितलं सध्या बोंडोडी आली म्हणून. काय माहित बापा आपल्याला काय माहित. मी जाणच नाही वावरात काहीच नाही. फक्त बाय घ्या सांगायला येत तुम्ही. ते थकते तर वावरातून येऊन म्हणून मी येतो. नाही तर काही मी येत नाही वावरातही काही जात नाही बाई. आता त्याला विचारलं का ना आली का म्हणून बोंडोडी? बोंडोडी आली काय मोठा प्रश्नच आहे. काय होईन काय नाही बिचारे. बातच बिचारे सुकून येते ना. कच्चा कसंच होते ना पराठी. इकडून तिकडून होईन म्हटलं बापा हे पीक. तर हे पीक नाही खाऊ देईन का काय माहिती सारखं सुद्धा. सोयाबीन तर जसं काही झालंच नाही. सारं गेलं नुकसानानं झालंच सगळं. बापरे शांता काकू कशा काय आला इकडे? नाही माय आता बाया सांगायला याच लागते मला इकडे. कोण घरी आहे व? तू कोण घरी आहे? त्या अंगातलं शटर तर उतराच आहे. एवढा वेळ झाला तर एवढी म्हातारी बुडी आहे तिच्या अंगातलं शटर उतरलं पण तुझ्या अंगातलं नाही उतरलं. तिला सगळ्यात जास्त थंडी लागते म्हातारा माणसापेक्षा. दिवसभर उतरत नाही तिच्या अंगातलं शटर. हो मला लागतेच ना थंडी म्हणूनच घालतो मी. कोणाचा विचार नाही करत असतो. लोक काय घोड्यावर चालते गजावर चालू देत नाही. मी टेन्शन नाही घेत असतो. मला कोणी काही म्हणून मला थंडी लागते ना मी माझा विचार करत असतो. असं साधंही म्हटलं तर हे अशी बाय टचकन बोलते. तू कोण घरी आहे व? तू कोण घरी आहे? काम नाही का तुले? नाही बापा बायच्या आता गोट पडले वावरात तर त्या काही माया ताल लागू देऊन नाही राहिल्या. कशात थाकणे लागू देऊन राहिल्या काऊन नाही लागू देऊन राहिल्या. तो एकटं पाळल्यासारखं केलं ते ना मला. एकटं पळाले कोणत्याच वावरात नेत मला कामा गिमाले त्या. काऊन नेत तर काय माहित काय आहे त्याच्या पोटात भरलं तर. आता माय पोरग कमावते मानावर कमावते. पण म्या काय जाऊ नये काय कामाले त्याचे थेही पोटात मला असं वाटून राहिलं. असं होय हो. आमच्यासारखीलेच तर काम नाही आहे. इले म्हटलं कशाने येणार आहे त्या बाया? 4 दिवस घरी गमत नाही हो. 4 दिवस घरी गमाले. 4 दिवस घरी राहिली का कुरकुर कुरकुर करते. मला हे नाही नेत मला ते नाही नेत. मला एकटं पाडलं. आता एकटं पाडणं काय लो? ज्या बायले काम लागलं त्या बाया जाते. नाही लागलं तर आता असं काय बोलायला लागते. उद्या आता का त्याच्या काय मागं लागून जातं का मला? मी मग जात नाही आता घरीच राहून राहिली. नाहीतरी माय दुखूनच राहिलो. पहिले दाढत दुखली आणि मग त्याच्यानंतर कंबरत दुखे. माईचा माणूस म्हणे काय जा लागते म्हणे तुला कामाला. नाही तर नाही म्हणे. कर ना म्हणे आराम म्हणे घरी. मग आता शेवटी मग मी आराम करून राहिली. काय सांगायला तर जर तुमच्यावर काम असेल तर मी येतो ना लागून तर. हो पाय वहिले त्याच्या आता म्हणते माय दुखून नाही राहिलं ना. आता म्हणते काम असेल तर मी येतोय म्हणते. पाय तिला किती हाव आहे. हाव तर आहेच तिले दुनिया भरायची हाव आहे. त्या दिवशी नवऱ्यानं लागून तर बडबड केलं. 400 रुपये रोज कमावला म्हणे. 500 रुपये गमावले म्हणे. दवाखान्यात गेली तर म्हणे. किती बडबड केलं पण हे काही ऐकत नाही हो. इले पैशाचा भला लोभ आहे. हो हाय माईकडे पण मी मनानं टाकणार आहे बाय मनानं. रोजानं असतं तर पुरलं असतं. रोजानं कसं उलीसाई वेचला काही वेचला इथं आपल्यालाच वेचा लागते. लय मोठा वेचा लागते. लय काम करा लागते. रोजानं पाहिजे होता काऊन जी काकू रोजानं ने ना तुम्ही रोजानं ने ना.
नाही माझ्याकडे लय कापूस आहे, रोजानं काही पुरत नाही. ज्या कामाच्या बाया आहेत त्या भर 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 वेचून टाकते, मोकळी होती वावर. हा मग मोकळं झालं म्हणजे आपल्याला टेन्शन नाही राहत. काही करा दिवसभर, कोण मागं नाही राहा लागत, काही नाही राहा लागत माणसाले. नाही तर माझ्या माणसाला मागच राहा लागते ना. मनात असला म्हणजे बाया नेट लावून वेचते ना कापूस. हे रोजानं कोण म्हणते जास्त वेच नाही मग अल्लम टल्लम काम करणं, बसणं आरामशीर असे वेचणं असं आईचं काम. कामाच्या ते जीवा. आणि याच्यात काय रोज पकलाच राहते, 200 तर 200 पकलाच राहते. तिथं कसं इले एवढा उरकतही नाही कापूस. नाचा म्हटलं हिचा जास्त कापूसही नाही होतो बाई. लयच होते 10 किलो हे ते तिला पुरतही नाही, म्हणून ते बयास म्हणते 200 रुपये रोज पकून जाते. तिथं काय तिला 100 आणि 150 भेटते ना. थोडा कमी असते का हे इले जास्त उरकत नाही कापूस. बाबा माहिती तब्येत नाही फब्येत नाही बरोबर. काही येत नाही मी. बापा आताच तर म्हणून राहिली होती काम असं येतो म्हणून, आताच्या आता काहून अशी म्हणून राहिली वा. तिला काय सांगू, मला कापूस उरकत नाही म्हणून रोजाच्या याच्या तल्लम टल्लम काही करता येते, रोज तर रोज पकलाच राहते. असं सांगू का मला उरकत नाही म्हणून. भल्ली हुशार आहे हो बाई, भल्ली छत्री आहे. पाय कशी बरोबर. आता गोष्टी बरोबर नाही, अशी हुशार बाई पाहिजे. जाऊ दे मग, तुझी तब्येत नाही ना, नको येऊ ना, कर ना आराम चांगली 2-4 दिवस. हो तू आहे का घरी? तू दिसून राहिली घरी, काऊन तूही कोण घरी आहे? हो मी घरी आहे ना. मी गावले गेलती ना आईच्या गावले, तेव्हापासून गटातून तुटली तर तुटलीच बापा. त्यानं डबल गटात घेतलंच नाही मला, आणि त्याच्या 4-5 बाया लागून राहिल्या, त्या मला नेऊन नाही राहिल्या म्हणून. नाही तर मग मायला तर काम सुरूच राहते जी. मी राहत नाही घरी तशी. ये ना मग माईकडे, मनानं कापूस चाले. हो मनानं येतो ना, मी येतो ना. कधी कधी बाया आहे काय, कोणत्या कोणत्या पाहिल्या बाया पाहायला झाली बाई. आता हे बोलली मग इले म्हटलं चालतं काय, आता तू दिसली तर चालत असेल तर चाल बा. मला काय कोणत्या बाया नेणं आहे, मनानंच आहे माझ्या कापूस. जात असतं का कामाले? मला नाही जायला लागत कामागी. मी नाही जात असतो कामाले. मला माझ्या घरचेच तर कामं सरत नाही मले, आणि माझ्या लेकराले पाहिणं हे ते मी नाही जात असतो कामागी माले. सुखी जीव आहे बा, सुखी जीव आहे तो. त्या बैले काय तिचा नवरा कमावते ना बाप्पा. घरच चालवते, नवरा स्टाईल लावला जाते तर 1000-1500 रुपये रोजच पडते बाई तिच्या माणसाले. तिला खाली कामाला जा लागते. यायला जा लागते, यायच्या नवऱ्याला 200-400 रुपये रोज आहे तो. हो सुखीच आहे ना माझ्या जीव, सुखीच आहे माझ्या जीव. असाच राहू दे म्हणा देवाले, सुखीच राहू दे म्हणा. बाई त्यासोबतच्या 2-4 बाया असन तर त्याला तू सांगून दे. तू सांगून दे मग, काही मी सांगत नाही. माझ्याकडे 5-6 बाया पाहिजे होत्या. आहे मग आमचा गट रिकामा आहे आमचा. तर मग काही गटातल्या बाया आहे, तर मग मी त्याला सांगतो 5-6 पाहिजे ना. आहे मग मी त्याला फोन करून देतो मग लगेच थोड्या वेळात. आणि मग त्याला म्हणतो उद्यापासून चला म्हणतो. काकू तुमच्या इकडे तर लगातार कामावर लागले राहते जे. हो माझ्याकडे चालूच राहते. हे झालं का ते झालं का ते, तुम्हाला काही काम नाही पाहा लागत. मग बरं ना, शांता काकूच्या इकडलं काम लागलं, चालू राहते. आता त्या बायले मग आता मला काढून टाकलं होतं त्याने, नेलं नाही ना, मी एकटीच बसली नाही ना त्याच्या याच्यात. तर आता दाखवते त्याला कसं असते. तर आता येत जा म्हणा, आता त्याला शेवटी कामं नाही राहणार आहे. माझ्याच साहेबाशी यायला लागून मापाशी गटात मायावाल्या विचारायला आल्या. तर मग मी त्याला दाखवतो हिंग मला नेलं द्यायनं का मला. कायचा विचार करू राहिली, येत नाही काय? विचार करू राहिली, येत नाही का तू? हो काकू याचा नाही विचार करू राहिली तुमचा, येतो मी तुमच्या इकडे. बाया कोणत्या ह्या विचार करू राहिली मी. चलाकी केली ना माझ्यासोबत, चलाकी केली ना. आता तर बदला घेतोच त्याचा. त्या कलीली येऊ दे ना मापाशी, कलीली लय कली मला शिकवे. असं तसं आम्ही नेत नाही, असं नाही तसं नाही. आता तिला येऊ दे मापाशी. आता 4 दिवसांनी तिचं एक काम बंद होते, मग येते मापाशी. नेणं माई मले कामाला, नेणं मले कामाला निमटा करते. मग आता मी तुमच्या भरोशावर आहे हो बाई. उद्या या मग, किती वाजता येतात. तू आता मनाच आहे तर मग मी काही आता डायरेक्ट गाठोडे तुम्हीच आणणार ना. हो तुमचं जे दूरचं वावर होय ना, गाठोडे एवढे मोठे कसे इंजी. एखादं मॅटेटो गिटेटो काही पाठवून दे जा, नाही तर बंडी असेल तर बंडी पाठव जा. तुमच्या इथं गडी माणसं तर राहतेच, काय आहे तर तुम्हाला पाठवून द्यायचं ते पाठवून दे जा. जवळ असतं तर आम्ही आणून टाकले असते. लय मोठे गाठोडे राहते, कमी राहते काय? हो सांग तुम्ही त्याईले काय आहे तर, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. ते टेन्शन नका घेऊ, पाठवतो काय आहे तर. हो काय म्हणता तुम्ही? शांती आता म्हटलं ह्या पुरी म्हटलं साधे गाठोडे नाही उचलून आणत आपण, तर म्हटलं 2-3 किलोमीटरवरून आपण मानीवर डोक्यावर गाठोडे घेऊन येऊ. मनात मान दुखी म्हटलं आपली. पण आता जेवढी सुखसुई वाढल्या ना बाप्पा, किती सुखसुई वाढल्या. एक गाठोडा नाही आणत म्हटलं. आपल्याला किती मोठे गाठोडे आणायला लागून, मीच त्या वावरातून गाठोडे आणणारी होईना. हो आपण आणू, आताच आणते का हो पुरी, जाऊ द्या. काय आता बोलायला पुरत नाही. ऐकून होय हो बाई, आता कोणतीच बाई गाठोडे आणत नाही. मी तुला काही म्हणून नाही राहिली, आम्ही आमची कॉमन गोष्ट होय. आम्ही पहिले आणू म्हणून आम्ही गोष्टी करू राहिलो, तुला काही म्हणून नाही राहिली. तू काही लागून घेऊ नको. काय लागू देऊन राहिली जी, मी अशीच बोलून म्हणून राहिली तुम्हाला. मी काय भांडणाचा विषय घेऊन राहिली काय, असं म्हटलं साधंच म्हणून राहिली. अहो तू उद्यापासून कामाला जात चाल ना, स्टेशनरीत जाऊ ना. मला जरा सामान आणायचं आहे, मग उद्या कोणी सोबत नाही राहत मला. हो चाल ना चाल.
तुला काय घ्यायचं आहे घे, मला घ्यायचं आहे, मापुरीसाठी तोरड्या घ्यायच्या आहे, लय दिवसाची तोरड्या करत झालं बाई, आम्हाला काम लागलं. असा पैसा राहते हातात, खेळता राहते पैसा, नाही तर पैसाच नाही राहत बिचारे. 2-4 दिवस झाले मला कामच नाही ना, कोणतंच काम नाही आहे. हातात पैसा राहिला म्हणजे आपल्याला व्यवहार करायला बरं होते, नाही तर काहीच नाही, समजतच नाही काय करा म्हणून. बरं आपण इकडे आलो शांता काकूबाशी, तुमचा फायदा नाही झाला काय? हो, माझा फायदा झाला ना बिचारे, नेहमीचं काम आहे. आता आम्हाला ते इथं नेलं नाही ना, तर आता तेही पाहिजे म्हणा, येत म्हणा आता या गटात घेतच नाही, या दुसऱ्या बायलेच नाही तुम्ही. कलीनं नेलतं नाही ना, त्या कलीले तर पहिले नेऊ नको. नाही लक्षातच ठेवा लागते त्याच्या गोष्टी, त्यानं आपल्यासोबत जे जे केलं ते लक्षातच ठेवा. तिने त्या चालतीच्या आहे व सगळ्या जणी, चालती असली तर आपल्या मागं धावते, आपली पडती असली तर आपल्याला कुठे विचारत नाही. बैलही उशीर झाला, अधिक माया सुनी वाटपात बसन. काकू सुनायला भेटा का तुम्ही? मी कायले भेटतो आता, त्या वाट नाही पात का म्हणून मग चालली मी घरी. मी त्याला भेट घेत नाही हो, तशा काय माझ्या सुने एवढे हे नाही आहे, आणि त्याला काय भ्यायचं आहे.